अक्षरा वहिनी, बोला वहिनी. हां भाऊजी 2 मिनिटं वेळ आहे का तुमच्याकडे? बोलू शकता? हो बोला वहिनी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. तुम्ही कसे आहात? आणि अधिपती? इकडे काही ठीक नाहीये वहिनी. आणि अधिपती तर अधिपतींचं काय? बधीर झालाय तो. डिवोर्सची नोटीस मिळाल्यापासून त्याला काहीच सुचत नाहीये आणि काहीही बडबडतोय. ते आहेत का तिकडे? नाही. मग कुठे गेलेत? घरी गेला असेल तो. अच्छा, पण ते फॅक्टरीत येणार आहेत का परत? बोलायचं आहे मला त्यांच्याशी. तो म्हणालाय मी रात्री चक्कर टाकेन म्हणून. बघू आता. हां, मग मला सांगाल का? ते फॅक्टरीत आले की मला अर्जंटली बोलायचं आहे. प्लीज मला लगेच सांगा. हो वहिनी, तो आला की मी फोन करतो तुम्हाला. तुम्ही काळजी करू नका. वहिनी, एक रिक्वेस्ट होती माझी. माझं ऐकाल का? हो बोला ना. नाही म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनल्यात. तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि मध्येच काय डिवोर्स वगैरे नाही. म्हणजे हे तुमचं पर्सनल आहे, मी काही नाही बोलणार त्याबद्दल. पण तुम्ही दोघं वेगळे व्हायचा विचार करू नका प्लीज. प्लीज वहिनी, तो आला की मी फोन करतो तुम्हाला. हां, बाय. तीन, चार, पाच. हे काय? मांजर आडवी आल्यानंतर 5 पावलं मागं जायचं असतं ना, म्हणून. हाय का आता? अहो, मी एवढं प्रेमानं बोलतेय तुमच्याशी आणि तुम्हाला वाकडं तर शिरायचं एक कशी? मिनिट. एक तर तू माझ्याशी बोलायला येत जाऊ नकोस आणि त्यातनं चुकून सुद्धा प्रेमानं वगैरे बोलत जाऊ नकोस. ते जास्त धोकादायक आहे. मला बी काय हाऊस नाही मोठे मालक. हे समजा ताईसाठी करावं लागतंय मला. घरच्यांची काळजी घ्यावी लागते मला. अच्छा. घरातल्या माणसांची पिळवणूक करण्याला तुमच्या खानदानामध्ये काळजी घेणं असं म्हणतात का? चल बाजूला, मला जाऊ दे. अहो, तेच तर विचारायला. कुठं निघालायसा? माझ्या प्रत्येक गोष्टीचा मी तुला जाब द्यायचा नाही सांगत. चल. ठीक आहे, त्या ताईला तसं सांगते. जा, सांग जा. ठीक आहे. आता हिने भुवनेश्वरी समोर जाऊन गळा काढला तर ती काहीतरी काड्या काढणार. मला घराच्या बाहेर नाही पडू देणार. ऐके, पाणी पाहिजे होतं मला, म्हणून आलोय खाली. अहो, मग घरात एवढे ढिगभर नोकर आहेत, त्याच मी सांगायचं. तुम्ही कशा पायी आलायसा खाली? तू कोण आहेस ग? तू मालक आहेस घरची? प्रत्येक गोष्ट सांगायची तुला? त्या खोलीत बसून बसून पाय अवघडतात माझे. पाय मोकळे करायचे म्हणून आलो इथं. असं पाय मोकळे करायला आलायसा? आता नाती बी मोकळी होणार आहेत. काय? नाही म्हणलं, नाती बी मोकळी होणार आहेत. कळलंच असेल की तुम्हासनी. लहानपणी जोरदार पडलीस तू डोक्यावर म्हणून हे सुचतंय. अक्षरा आणि अधिपती वेगळे होणार असं खरंच वाटतंय तुला? नाही होणार. त्या दोघांचं प्रेम आहे एकमेकांच्यावर आणि प्रेम करणारे वेगळे नाही होत. मग ताईचं बी तुमच्यावर लई प्रेम आहे. मग तुम्ही दोघं कसे काय वेगळे झाले? म्हणूनच म्हटलं जोरदार पडलीस डोक्यावर. तुझी ताई आणि मी, आमच्या दोघांमध्ये कसलंही नातं नाही. आम्ही दोघे कधीही एक नव्हतो वेगळे व्हायला. आणि एखादा मूर्ख माणूस प्रेम करेल तुझ्या ताईवर? अहो, पण ताईचं तर प्रेम आहे की तुमच्यावर. त्याला प्रेम नाही, सूड उगवणं म्हणतात. आता समधी तुम्हाला धाकलं सरकार म्हणतात तर म्हटलं आपण बी बोलावं. परदा आपण दोघं एका बाकड्यावर होतो इयत्ता 9वी पर्यंत, आठवते काय? त्याच्यानंतर आम्ही शाळाच सोडली म्हणा. आणि तुम्ही काय कोल्हापूर सोडून गेला त्याच्यानंतर? अरे बाबांची ट्रान्सफर झाली. होय काय? म्हणून जावं लागलं. अरे आमचं तुमच्यासारखं थोडीच आहे. तुमचं राज्य आहे कोल्हापुरात. राज्य कशाचं मर्दा, आमच्या आई साहेबांची कृपा आहे, बाकी काय. ते सगळं जाऊ दे. भेटायला कशाला बोलव ते सांग पहिले. नाही असं काय नाही, मला कळलं होतं रे 2-4 दिवसापूर्वीच. तू रिटर्न आलायस कोल्हापूरला, म्हणलं भेटावं, बाकी काय नाही. ते बरं केलंस बघ. आता मला पण एकदम कोल्हापुरात येऊन लय भारी वाटते बघ. अरे आपल्या मातीचा सुगंधच लय वेगळा आहे बघ. हा नाही, मी घरलाच येणार होतो तुझ्या घरी, येऊन भेट घ्यावं म्हणलं. पण काय नाही, असं काय एवढं हे काय नाही. अरे लेका, तू असं करतोय. आता एवढ्या वर्षांनी भेटलोय तर सांग ना जे मनात असेल ते, खुलके बोल. काय नाही, तोच विषय रे. मला कळलं ते तुमचं हे झालं ना, घटस्फोट झाला ना, म्हणलं भेटावं तुला, जरा सांत्वन करावं तुझं. अरे भावा, माणूस मेल्यावर सांत्वन करायला जात्यात, गेल्यावर नाही. तसं नाही रे. आता आपलं माणूस आपल्या आयुष्यात आपल्यापासून
लांब गेलं म्हणजे असं माणूस एखादं मेल्यावानीच दुःख होते की रे. असं काय नसते बाबा. असं अरे त्रास होत नाही. कसला त्रास आणि कसलं काय? अरे एकदम असं मोकळं ढाकं वाटतंय बघ, स्वातंत्र्य भेटल्यासारखं वाटतंय एकदम. हा आता लग्नानंतर कसं असतंय बघ, कुठं चाललात, मित्रांसोबत कशाला जाताय, हा आमची काय जबाबदारी आहे की नाही, आमच्याकडे लक्ष तुम्ही देणार की नाही, नुसते प्रश्न प्रश्न आणि नुसते प्रश्न. आणि तुला एक सांगतो, प्रश्नांची उत्तरं दिली ना तरी पण प्रश्नच, कुठल्या गोष्टीत समाधान नाही बघ. पण आता कसं शिंगल आहे पण सगळं काही मंगल आहे बघ. अरे होय रघु, पण नातं म्हणल्यावर कमिटी असते ना. ए कमिटी असायला ती काय सोसायटी आहे वय? सोसायटी अरे तसं, अरे बाबा थांब, सॉरी, कमिटमेंट. अच्छा अच्छा, कमिटमेंट. आमच्या मास्तरींनी शिकवलेला शब्द आहे. ए पण कमिटमेंट असलं काय नसते बघ, ऍडजस्टमेंट असते, ऍडजस्टमेंट. नवरा बायकोनी फक्त ऍडजस्टमेंट करायची आणि संसार करायचा. ते घाण्याला जुंपलेले बैल असतात ना, अगदी तसं. अशी मान खाली घालायची आणि असं गोल 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 फिरत राहायचं. किती बी दमलं, किती बी झालं तरी पण चूक करायचं नाही. असं गोल 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 फिरत राहायचं. आणि हे असे अडथळे आले तरी पण थांबायचं नाही, गोल फिरत राहायचं आणि संसाराचा पार पिट्टा पाडायचा. थंडी थंडी इथंच चक्कर येईल तुला मर्दा. अरे आमच्या मास्तरीन बाई काय म्हणतात माहितीये का, संसारात गणी नवरा बायको ही रथाची 2 चाकं असतात. ती काय बैला असतात तुला काय? हा 2 चाकं असतात. हा एक थांबलं की दुसऱ्यानं थांबायचं, एक पुढे गेलं की